मंडळी, आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी सतत चर्चेत असणारे राज्याचे सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील शेतकरी त्यांच्यावर संतापल्याचे दिसत आहेत. या अगोदर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयी म्हणाले होते की हल्ली भिकारी देखील 1 रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली. अशा प्रकारचं वक्तव्य केल्याने मंत्री कोकाटे यांच्यावर खूप टीका झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलंय की 5-10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, तोपर्यंत कर्ज भरत नाही. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात, त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशातून शेतीमध्ये 1 रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असा प्रश्न करत कोकाटे पुढे म्हणाले की सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहेत. तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, सिंचनासाठी पैसे आहेत, तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की पीक विम्याचे पैसे पाहिजेत, मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा. अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता संपूर्ण राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहेत. तसेच राज्यातील शेतकरी त्यांच्यावर संतापल्याचे दिसत आहेत. या मुद्द्यावरून किसान सभा देखील आक्रमक झाली. सरकारच्या धोरणांचा परिणाम म्हणून शेतकरी किती अडचणीत आहेत याची काडीची जाणीव नसल्यानेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असे विधान केले असल्याची टीका किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे. सरकारच्या धोरणाकडे कानाडोळा करून माणिकराव कोकाटे सारखी माणसं अशी विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचे अजित नवले म्हणाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली होती. अशा उथळ व सहिष्णू नसलेल्या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होत आहेत. लोकांनी अशी माणसे निवडून दिल्याचा पश्चाताप होत असल्याचे अजित नवले म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांना कार्यमुक्त केले पाहिजे, अशी मागणी देखील डॉक्टर अजित नवले यांनी केली. मंडळी, राज्यभरातून प्रचंड टीका झाल्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच आपण मस्करी करत होतो असंही त्यांनी म्हटलंय. पण मंडळी, शेतकऱ्यांची अशा प्रकारे मस्करी करणं योग्य आहे का? याबद्दल तुमचं मत काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.